परमात्मा भगवान कृष्ण त्यांच्या जीवनात आल्याच्या नंतर मग जे आलंय ते करतायत आणि आलेले करत असताना प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्यासाठी बघा, आपल्या जीवनासाठी रामायण महाभारत का महत्वाचं आहे, ही महाकाव्य का महत्वाचे आहे. वनवास जरी आला असेल तर तो स्वीकारला, त्या वनवासामध्ये चिंतन केलेलं आहे, योग्य काळ येण्याची वाट बघत आहेत, प्रत्येक संधी साधत आहेत. गेल्याच्या नंतर कोणतं कौशल्य आपण आत्मसात केलं पाहिजे, लढलं कसं पाहिजे, कोणता समुदाय आपल्याशी जोडला गेला पाहिजे, याचा विचार हे पांडव करतात. आणि नंतर आपल्या जीवनासाठी योग्य कोण आहे पाहते पांडव अखंड वनवासी. आणि मग कृष्णाचा अनंत काळासाठी अखंड धावा करत राहतात. कृष्णा माय बापा, तू आमच्या बरोबर राहा. आणि तो धावा इथपर्यंत आहे. कृष्णा युद्ध भूमीला उभं राहीपर्यंत, युद्ध न करण्यामागची अजून एक गोष्ट आहे. कृष्णा आजपर्यंत तू जेव्हा आमच्या बरोबर नव्हता तेव्हा जुगारात हारलो, आणि तू आल्यावर आम्ही कमीत कमी पोटाला कष्ट करून का होणार पण तुकडा खायला लागलो. आणि आता तू विचार कर, एवढी तपश्चर्या केल्याच्या नंतर कृष्णा तू प्राप्त झालास, एवढा धावा केल्याच्या नंतर तू आलास, आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही जर पाप जर केलं, अर्जुनाची ही एक मान्यता आहे, तर तू आमच्या हाती आलेला तू हातीचा जाशील म्हणून मी हे युद्ध टाळतोय. हे एक अर्जुनाचा एक विचार आहे. त्या ठिकाणी हा अर्जुन महाभारताचे युद्ध लढतो, ज्या भूमीत लढतो त्या भूमीमध्ये जिकडं तिकडं ते शस्त्र अस्त्र त्यांचे अवशेष बाणांचे तुकडे पडलेले आहेत. आणि मग नंतर भगवान परमात्मा सांगतो, आता मला माझ्या मूळ ठिकाणी जायला पाहिजे. अर्जुना तू काय कर, या ज्या काही स्त्रिया आहेत, बालक आहेत, यांना सुरक्षित घेऊन जाण्याची जबाबदारी तुझी आहे, तू घेऊन जा. आणि तो प्रदेश पंजाब हरियाणा त्या बॉर्डरवरचा आजचा पंचनद म्हणजे पंजाब, पंजाब आजही तो शब्दाची उत्पत्ती तशी आहे. आणि त्या ठिकाणी तो पंचनद जो प्रदेश आहे, पंच नद्यांचा आब पंजाब हे नावाची उत्पत्ती आहे व्याकरणाच्या दृष्टीने. आणि वस्तुस्थिती तीच आहे, भौगोलिक पार्श्वभूमी सुद्धा तीच आहे. या स्त्रियांना तुला घेऊन जायचंय का? कारण की या महाभारताचा नायक तू होतास आणि इतक्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे, तू घेऊन जा. आता मी युद्ध जिंकलोय, त्या जिंकलेल्या जे काय माळा पुष्पहार आहेत, सत्कार आहेत, ते गळ्यात अजून सुटलेले पण नाहीत. आणि मग तिथपर्यंत पोहोचलेले परत त्या कुरुक्षेत्र भूमीवरून ते स्त्रियांसहित सगळं जे होते ते चाललेले आहे.